नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचं स्वागत। आज आपण पोस्टमन मेलगार्ड भरती किंवा MTS भरती याचा 2016 मधील एक महत्त्वाचा पेपर घेऊन आलेलो आहे। मराठीमध्ये सगळ्या प्रश्नांचं ट्रान्सलेशन करून तुमच्याशी मी चर्चा करणार आहे। जनरल नॉलेजचे 25 प्रश्न या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचे आहेत, त्याची उत्तरं बघायची आहेत। तुम्हाला याच्यावरून कळणार आहे की कशा पद्धतीचे प्रश्न येतात। मित्रांनो, हा पेपर खरं म्हणजे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये पोस्टमन भरतीसाठी घेतलेला आहे। मात्र पोस्टमन भरती ही केंद्र सरकार घेणार आहे, फक्त लँग्वेजचे ट्रान्सलेशन असते, हे पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या। तुमचं रेग्युलर जे MPSC पोलीस भरती सरळ सेवा आहे त्याच्यापेक्षा थोडेसे वेगळे प्रश्न कसे असतात ते तुम्हाला आजच्या पेपरमध्ये कळणार आहेत। आपण सर्वजण या ठिकाणी आपलं STI RCP या ॲप्लिकेशनला जॉईन आहात, कोर्सला जॉईन झाले आहात, त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। काही विद्यार्थी नवीन असतील, कदाचित यूट्यूबला हे लेक्चर बघत असेल तर खाली आपल्या कोर्सची लिंक आहे, तसेच बरेचशा फ्रीमधील PDF बरेचसे व्हिडिओज या ॲप्लिकेशनला उपलब्ध आहे। नक्की तुम्ही ते डाउनलोड करा आणि आपल्या कोर्सला जॉईन व्हा। चला या ठिकाणी आपण सुरुवात करतो आहोत। बघा, पहिलाच प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे, तो म्हणजे आर्चरी इज द नॅशनल स्पोर्ट ऑफ विच कंट्री। मित्रांनो, आर्चरी म्हणजे काय? आर्चरी म्हणजे धनुर्विद्या आपण ज्याला म्हणत असतो। बघा, हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे असा प्रश्न विचारलेला आहे। बघा, तुम्हाला मी आपण याच्या आधीचे GK टेस्ट स्पेशल टेस्ट घेतलेले आहेत, आतापर्यंत मला वाटतं त्या 10-11 स्पेशल टेस्ट झाल्या ज्या आपल्या कोर्समध्ये उपलब्ध आहे। खाली कोर्सची लिंक आहे, त्याच्यामध्ये क्रीडावर तुम्हाला सातत्याने प्रश्न मी विचारले होते। प्रत्येक टेस्टमध्ये एक प्रश्न क्रीडावर होता आणि तो या ठिकाणी जुने जे प्रश्न आलेले आहे त्याला धरून होता, हे लक्षात घ्या। क्रीडा क्षेत्रासंदर्भात मग ते आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य स्तरापर्यंत तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल। ओके, भूतान हे उत्तर या ठिकाणी आहे। पुढे आपण जातोय। मित्रांनो, या टेस्टमधून आपल्याला काय लक्षात घ्यायचं की प्रश्न कसे येतात। बरेच विद्यार्थी मित्र आहेत ज्यांना कळतच नाही नेमकं काय विचारलं जातं। प्रश्नांचं स्वरूप तुम्हाला आधी कळू द्या। मागील प्रश्नपत्रिकांचा सर्वात जास्त सराव जे विद्यार्थी करतील ना, ते विद्यार्थी प्रॉपर वेने जाणार आहेत। आणि मी अशा तुम्हाला खूप साऱ्या प्रश्नपत्रिका विविध राज्यांच्या आपण अवेलेबल करणार आहोत विविध प्लॅटफॉर्मवरून। त्यांचा खूप मोठा सराव कोर्सच्या विद्यार्थ्यांसाठी घेणार आहे, कारण की हे लेक्चर्स तुम्हाला नंतर यूट्यूबला भेटणार नाही। यूट्यूबला काही लेक्चर्स आपण काही दिवस ओपन ठेवतो, तिकडे आपण ते प्रायव्हेट केले आहेत। जुने सगळे गणित बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर GKच्या टेस्ट असतील, इतर बुद्धिमत्तेच्या गणिताच्या टेस्ट असतील, त्या फक्त कोर्समध्ये अवेलेबल आहेत, हे एकदा लक्षात राहू द्या। ओके, आता पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा, हू वॉज द फाउंडर ऑफ द आर्य समाज। आर्य समाजाचे संस्थापक कोण? मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं, तुमच्यासमोर विवेकानंद, स्वामी विवेकानंद, राजाराम मोहन रॉय, लाला लजपत राय, स्वामी दयानंद सरस्वती। आणि मला असं वाटतं हा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे। आणि तुम्ही आता बघा, प्रश्न कशावर येतोय? समाज सुधारक, ज्याला आपण इंडियन फ्रीडम स्ट्रगल ज्याला म्हणतो ना, जो सिलेबसमध्ये टॉपिक आहे त्याच्या अंतर्गत या ठिकाणी हा प्रश्न आहे। हा प्रश्न आहे GK अंतर्गत पहिला। मग स्वामी दयानंद सरस्वती, आर्य समाज कधी स्थापन झाला माहीत असलं पाहिजे। राजाराम मोहन रॉय यांनी स्थापन केलेला समाज कोणता माहीत असलं पाहिजे। स्वामी विवेकानंद यांनी कोणतं मिशन स्थापन केलं माहीत असलं पाहिजे। लाला लजपत राय यांचं कार्य काय माहीत असलं पाहिजे। सगळे मुद्दे महत्त्वाचे आहेत। पुढे मी जातो आहे 3 नंबरचा प्रश्न, हू अमंग द फॉलोइंग इज नॉट असोसिएटेड विथ द क्विट इंडिया मुवमेंट। मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे। क्विट इंडिया मुवमेंट जे आहे, ज्याला आपण भारत छोडो चळवळ म्हणतो, ओके, तिच्या संदर्भातला प्रश्न आहे। बघा, इंडियन फ्रीडम स्ट्रगल नावाचं आपल्याला सिलेबसमध्ये सरळ दिलं आहे, MTSला सुद्धा आणि पोस्टमन MGला सुद्धा, त्याच्यावर सरळ प्रश्न आहे। उषा मेहता, तुम्हाला आपण टाकलेला आहे हा प्रश्न, आपले जे आपण GKच्या टेस्ट घेतलेले आहेत, GKच्या जवळपास आपल्या आतापर्यंत जवळपास 30 टेस्ट झाले आहेत, अशा आपल्याला त्या 100+ घ्यायच्या आहेत पोस्टमन भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी। त्याच्यामध्ये टाकले उषा मेहता, ते गुप्त रेडिओ केंद्र, अरुणा आसफाली असेल, महात्मा गांधी असेल, दादाभाई नौरोजी हे त्या ठिकाणी त्या चळवळीशी संबंधित नव्हते, हे लक्षात घ्या। ओके, महत्त्वाचं पुढे जातोय। चौथा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रिपरेशन अँड प्रेझेंटेशन ऑफ युनियन बजेट टू द पार्लिमेंट। मित्रांनो, जे केंद्रीय अर्थसंकल्प असतो तो संसदेमध्ये सादर करण्यासाठी कोण जबाबदार असतात किंवा कोणाची ती जबाबदारी असते ती प्रेझेंटेशन करण्याची, ते तयार करण्याची? कोणत्या डिपार्टमेंटची? डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स, डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस, डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचर। प्रश्न कशाचा आहे? प्रश्न आहे अर्थशास्त्र। बरेच जण म्हणतात सर ते सिलेबसमध्ये दिसत नाही अर्थशास्त्र। मित्रांनो, GK नावाचा टॉपिक तुम्हाला सिलेबसमध्ये आहे, त्याच्यामध्ये अर्थशास्त्रावर हा प्रश्न आलेला आहे। सरळ बजेट, सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स म्हणतो आपण त्याला। आणि हे सगळे लेक्चर्स, टोटल लेक्चर्स फक्त आपल्या ॲप्लिकेशनच्या कोर्समध्ये उपलब्ध आहेत।
ओके, सिलेबसनुसार हे उपलब्ध आहेत. ते जे विद्यार्थ्यांनी कोर्स जॉईन केला आहे त्यांनी कोर्समधील जे कंटेंट आहेत त्या कंटेंटमध्ये अर्थशास्त्राचे सगळे लेक्चर्स आहेत, अर्थशास्त्राचं ई बुक आहे, त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. एका एका प्रश्नासाठी लढावं लागणार आहे तुम्हाला, हे लक्षात घ्या. 30 गुणांसाठी आहे आपल्याकडे. ओके, जी के आणि 30 पैकी या ठिकाणी 28-27 मार्क्स आले पाहिजेत आणि येतील. आपल्या कोर्सला जे विद्यार्थी जॉईन आहेत, कोर्सची लिंक खाली आहेत. नवीन विद्यार्थी असतील तर ते बघा एकदा तुम्ही, फ्रीमध्ये बरेचसे त्या ठिकाणी लेक्चर्स टाकलेले आहेत, डेमो लेक्चर्स. कोर्सला जे विद्यार्थी आहेत त्यांनी जर प्रामाणिकपणे सगळे लाईव्ह लेक्चर्स केले, रेकॉर्डेड लेक्चर्स बघितले तर या ठिकाणी 100% पोस्ट निघणार म्हणजे निघणार. डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स यांचं हे कार्य आहे. ओके, पुढे मी जातोय. सारी जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा हे कोणी लिहिलेलं आहे गीत, आणि उत्तर या ठिकाणी बघितलं तर मोहम्मद इक्बाल आहे. त्याच्यानंतर कम्प्लीट द सिरीज. आता थोडंसं बुद्धिमत्तेसंदर्भातला प्रश्न या ठिकाणी टाकलेला आहे बघा. आपण म्हणतो ना अक्षर मालिका पूर्ण करा. तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये व्हर्बल आणि नॉन व्हर्बल हे 2 टॉपिक्स आहेत आणि हे फार महत्त्वाचे. या ठिकाणी 30 गुणांसाठी हे आहे, ते पूर्ण आपलं होणार आहे. टोटल आपण त्या ठिकाणी ते लेक्चर्स टाकणार आहेत, बरेचसे आपण टाकलेले आहेत, सुरुवात केलेली आहे आपण. ओके, तर या ठिकाणी सांगा मला सिरीज कंप्लीट होताना काय येणार आहे. व्ही येतोय, मात्र कसा येतोय नक्कीच कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. पुढे 7 नंबरचा प्रश्न. आयोडीन इज अ पार्ट ऑफ थायरॉइड हार्मोन अँड इज इसेन्शियल फॉर प्रिव्हेन्शन ऑफ. मग आयोडीन कशापासून प्रतिबंध करण्यासाठी आयोडीनची गरज असते मित्रांनो? ग्वायटर म्हणतो आपण बघा. आयोडीनच्या अभावी हा रोग होतो, माहीत असलं पाहिजे तुम्हाला. मग डायरिया कशाच्या अभावी होतो ते माहीत असलं पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी आहेत याच्यावर. मग ते कोणकोणते क्षार म्हणतोय आपण, आयोडीन जसं क्षार आहे तशी इतर कोणकोणते क्षार आहे. मग तुम्हाला प्रश्न कशावर आहे ते आधी लक्षात घ्या. प्रश्न आहे विज्ञानावर, सायन्स. आपण सायन्सच्या स्पेशल टेस्ट तुमच्यासाठी घेतोय. आतापर्यंत जवळपास या 14-15 टेस्ट आपले झाले आहेत. सायन्सचे लेक्चरसुद्धा तुम्हाला अवेलेबल आहेत, अत्यंत क्वालिटीचे उत्कृष्ट लेक्चर्स, त्याच्या टेस्ट मी घेतलेले आहेत. जे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत त्यांना माहीत आहे कोर्समध्ये हे सगळं उपलब्ध आहे. व्यवस्थित अभ्यास करावा लागेल. ओके, अवघड नाही आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेट बर्ड ऑफ दिल्ली. दिल्लीचं राज्यपक्षी कोणता? हाऊस स्पॅरो हे नाव आहे. बघा, आंध्र प्रदेशला विचारलं दिल्लीचा राज्यपक्षी. मित्रांनो, थोडंसं चर्चेतील मुद्दे, चालू घडामोडीची जी म्हणतो आपण त्याच्या संदर्भातला प्रश्न. हू ॲडमिनिस्टर्स द ओथ ऑफ ऑफिस टू द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. बघा, या ठिकाणी याची जी शपथ आहे भारताच्या प्रेसिडेंटला ती कोण देतात? ओके, तर त्या ठिकाणी शपथ देण्याचं कार्य करतात चीफ जस्टिस ऑफ इंडिया. काय? चीफ जस्टिस CJ आहे, ज्यांना आपण सरन्यायाधीश म्हणतो. सुप्रीम कोर्टाचे कुठे आहे सुप्रीम कोर्ट? कधी स्थापन झाले? सध्याचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण आहे? सध्याचे प्रेसिडेंट ऑफ इंडिया कोण आहे? सध्याचे व्हाईस प्रेसिडेंट कोण आहे? प्राईम मिनिस्टर कोण आहे? स्पीकर ऑफ लोकसभा कोण आहेत? मला उत्तरं पाहिजे तुमच्याकडून. जे वाचन करतायत त्यांना जी उत्तरं देता येतील आणि ती देता आलीच पाहिजे. 10 नंबरचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज द बिगेस्ट स्टार. बघा, या ठिकाणी बिगेस्ट स्टार, सर्वात मोठा तारा कोणता आहे? आणि त्याचं नाव आहे या ठिकाणी सिरियस, असं या ठिकाणी आपण उच्चार करू शकतो. इतरही विविध ऑप्शन होते. व्हॉट इज द, आता इथे जर विचारलं तुम्हाला कोणता सगळ्यात मोठा ग्रह आहे तर तो कोणता मला सांगा. लघुग्रहांचा पट्टा कोणत्या 2 ग्रहादरम्यान आहे? प्रश्न कशावर होते ते लक्षात घ्या. भूगोलावर प्रश्न आहे. वरील प्रश्न कशावर आहे? पॉलिटीवर प्रश्न आहे. मित्रांनो, तुम्हाला या सगळ्यांवरच्या टेस्ट अवेलेबल आहे आपल्या कोर्समध्ये. सगळ्यांचे ई बुक्स अवेलेबल आहे, सगळ्यांचे लेक्चर्स अवेलेबल आहे आणि अत्यंत माफक शुल्क. म्हणजे हे सगळं बाहेर जर तुम्ही बघितलं एखाद्या ठिकाणी हा कोर्स विकायचा झाला तर हा 5-6 हजाराला विकला जाईल. मात्र तुम्हाला अत्यंत कमी शुल्कामध्ये त्यामध्ये विविध ऑफर्स काहीतरी आपण आणतो. विद्यार्थी मित्र, गरीब विद्यार्थी असतील, गरजू विद्यार्थी असतील, त्यांना आपण जॉईन करून घेतोय आणि खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले. तुम्ही जर नवीन असाल तर नक्की तुम्ही सुद्धा या ठिकाणी जॉईन व्हा आणि आपली पोस्ट फायनल करा. पुढे जातोय मी. विच वॉज द नेम ऑफ द फर्स्ट क्लोन शिप. क्लोनिंग म्हणतो ना आपण, क्लोनिंगद्वारे त्या ठिकाणी शिप तयार झाली आहे बाबा. तिचं नाव काय? तर डॉली नावाची ती मेंढी होती. क्लोनिंग प्रक्रिया जी आहे, जे तंत्रज्ञान आहे, कृत्रिमरित्या आपण त्या ठिकाणी त्याची निर्मिती केली होती. ते उत्तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे द करन्सी ऑफ कतार. कतारची करन्सी कोणती? कतारचे चलन कोणते? तर रियाल आहे. मग चीनचे चलन कोणते? भारताचे चलन कोणते? पाकिस्तानचे कोणते? जपानचे कोणते? हे माहीत असलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे हे सगळे चलन वगैरे तुम्हाला माहीत असले पाहिजे. पुढे जातोय मी. 13 नंबरचा प्रश्न. बघा, 13 नंबरचा प्रश्न जर बघितलं, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, याला आपण DPSP म्हणतो आणि याच्यावर मी क्रमिक पुस्तकातून खूप चांगल्या पद्धतीने लेक्चर्स घेतलेले आहेत. DPSP ज्याला आपण मार्गदर्शक तत्त्वे म्हणतो, राज्यांसाठीची मार्गदर्शक तत्त्वे. पॉलिसी इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन वेअर बॉरोड फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज.
हे जे मूल मार्गदर्शक तत्वे आहेत हे आपण कोणत्या देशाकडून घेतली मित्रांनो? हे आयर्लंडकडून घेतली आपण. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, आपण ऑस्ट्रेलियाकडून काय घेतलं, आपण अमेरिकेकडून काय घेतलं, आपण कॅनडाकडून काय घेतलं, आपण मूलभूत हक्क कोणाकडून घेतले, आपण मूलभूत कर्तव्य कोणाकडून घेतले, आपण आणीबाणी कोणाकडून घेतली? महत्वाचे प्रश्न आहे खूप सारा. आपण घटनादुरुस्ती कोणाकडून घेतली? पाठच असलं पाहिजे. राज्यघटनेचे स्रोत, पॉलिटी सगळं शिकवलेलं आहे, कोर्समध्ये सगळं उपलब्ध आहे, फक्त बघण्याची गरज आहे. बरेच जण विचारतात सर या टेस्ट आहे त्याच्यावरचे प्रश्न तुम्ही विचारता, त्याचे उत्तर आम्ही कुठे शोधायचे? मित्रांनो उत्तरं तुम्हाला सगळे या ठिकाणी लेक्चर्समध्ये घेतलेले आहेत आणि आणखी आपले लाईव्ह लेक्चर चालू राहणार आहेत. त्याच्या संदर्भातले स्पेशल लाईव्ह आपले चालूच आहे डेलीमध्ये, ते तुम्ही पाहत राहावे ही विनंती आहे सर्वांना. हू हॅज बिकम द फर्स्ट वुमन प्रेसिडेंट ऑफ ऑल इंडिया टेनिस असोसिएशन? पहिली वुमन प्रेसिडेंट कोण होती? तर प्रवीण महाजन. ओके, हे लक्षात राहू द्या. पुढे द प्रॅक्टिस ऑफ अनटचेबिलिटी इज प्रोहिबिटेड बाय द, जी अस्पृश्यता आहे ती समाप्त केली आपण कोणत्या कलमानुसार? कलम 17. मग कलम 18 कशा संबंधित आहे? कलम 19, कलम 20 म्हणजे मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स. पॉलिटीवर प्रश्न कशा पद्धतीने येत आहेत जरा बघावे लागतील तुम्हाला. पुढे 16 नंबरचा प्रश्न आहे, इफ फॉरगेट, या ठिकाणी म्हटलं इफ फॉरगेट इज रिटर्न DPP HCU. याचा प्रश्न आहे, बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. ओके, संख्या मालिका संदर्भातला जे आपण म्हणतो त्या ठिकाणी त्यावरचा हा प्रश्न आहे. बघूया तुम्हाला उत्तर जमतंय का. यावर जास्त बोलणार नाही, उत्तरही तुमच्या समोर आहे. C नंबरचं उत्तर आहे. कसं आलंय, कोणता पॅटर्न आहे तो जरा बघा या ठिकाणी. पुढे हू इज नोन ॲज द फ्लाइंग सिख ऑफ इंडिया? फ्लाइंग सिख ऑफ इंडिया कोणाला म्हणतात? मिल्खा सिंग. काय मिल्खा सिंग कोणत्या काळाशी संबंधित आहे? आता मला वाटतं हा प्रश्न विचारण्याची गरज नाही आहे, मात्र तरी काही विद्यार्थ्यांसाठी. टिंबटिंब इज द लार्जेस्ट ब्रॅकिश वॉटर लेक ऑर लगून इन इंडिया. लगून, ज्याला खाजन सरोवर म्हणतात. खाजन सरोवर, तुम्ही याच्या आधी भूगोलाचे माझे सगळे लेक्चर बघितले असेल तरी कन्सेप्ट तुमची क्लिअर असेल. पुलिकत सरोवर म्हणतात त्याला. ओके, ते खाजन सरोवर आहे. सेकंड लार्जेस्ट म्हणतो मी. काय सेकंड लार्जेस्ट? मग 1 नंबरचा लार्जेस्ट सरोवर कोणता आहे? खाजन सरोवर. मला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. 19 नंबरचा प्रश्न, इंडियाज फर्स्ट अँड आशियाज लॉंगेस्ट सायकल हायवे हॅज बीन ओपन इन विच स्टेट ऑफ इंडिया? सर्वात मोठा सायकल हायवे म्हणतोय आपण कोणत्या स्टेटमध्ये? उत्तर प्रदेश. मित्रांनो आता लेटेस्टमध्ये मागील 2-5 दिवसामध्ये बिहारच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला थोडंसं अपडेट राहावं लागेल. कोणाची सत्ता येते, मुख्यमंत्री कोण होत आहेत हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कोणाची किती सीटा आले हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. किती विधानसभेची जागा होते सांगता आलं पाहिजे. उत्तर देण्याचा प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये. पुढे जातोय मी. 20 नंबरचा प्रश्न, द फर्स्ट इंडियन वुमन प्रेसिडेंट ऑफ इंडिया इंडियन नॅशनल काँग्रेस वाज. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जी आहे, राष्ट्रीय सभा आहे, तिच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? त्या होत्या सरोजिनी नायडू. मित्रांनो कोणत्या अधिवेशनाच्या कधी झाल्या होत्या? मला उत्तर पाहिजे तुमच्याकडून उत्तर पाहिजे. तुम्ही वाचलेलं असलं पाहिजे. हाऊ मेनी मेडल्स डिड इंडिया विन इन द रिओ दी जेनेरो ऑलिम्पिक्स 2016? आता चालू घडामोडीचा प्रश्न आहे. तुम्हाला लेटेस्ट IPL कोणी जिंकला आहे मला सांगा. 2020चा IPL कोणी जिंकला आणि तो कुठे झाला होता? त्या IPLच्या टीमचं नाव काय? त्या टीमचे प्रमुख कोण? त्या टीमचे मालक कोण? बऱ्याच गोष्टी आहेत, उत्तर देता आली पाहिजेत. उपविजेता कोण? मॅन ऑफ द सिरीज कोण? त्या सगळ्याच गोष्टी. पुढे व्हॉट इज द एक्सपान्शन ऑफ EMI? EMI कशाला म्हटलं जातं मित्रांनो? इक्विटेड मंथली इन्स्टॉलमेंट. EMI आपण म्हणतो ना हप्ते भरायचे, ते त्याच्या संदर्भात. 23 नंबरचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग नॉट एक्सक्रेटरी ऑर्गन? एक्सक्रेटरी ऑर्गन कोणतं नाही? लंग्स, लिव्हर, किडनी की एंड्रेनल ग्लँड? एंड्रेनल ग्लँड. मित्रांनो विज्ञानाचा प्रश्न आहे. पुढे जातोय, विच इज द कॅपिटल ऑफ डेन्मार्क? डेन्मार्कची कॅपिटल काय आहे? राजधानी काय आहे डेन्मार्क या देशाची? कोपनहेगन. मित्रांनो महत्त्वाची एक मागं पर्यावरणविषयक परिषद या ठिकाणी झाली होती. आणि पुढचा प्रश्न आहे, डिफ्युजन ऑफ लाईट इन द ॲटमॉस्फिअर टेक्स प्लेस ड्यू टू. डिफ्युजन ऑफ लाईट जी आहे ती क्रिया कशामुळे घडते? तर डस्ट पार्टिकल्स ज्याला आपण म्हणत असतो, विकिरणाची क्रिया म्हणतो आपण. ओके, जे धुलीकणामुळे घडत असते तो हा प्रश्न आहे विज्ञानासंदर्भातला. मित्रांनो 25 प्रश्न आपण बघितले. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि नवीन असाल तर नक्कीच आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. एकदा डेमो लेक्चर्स बघा, फ्री लेक्चर्स बघा, काही फ्री PDF बघा आणि कोर्सला जॉईन व्हा. चला या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.